भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट। उत्तर प्रदेशमधल्या आग्र्यातनं आणखी 2 जणांना अटक। पवन यादव आणि हरिओम सिंग अशी आरोपींची नावं। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 जणांना अटक झाल्याची माहिती। मुंबईला जुहू आणि विलेपार्ले फनेल झोनच्या वायरलेस पट्ट्यातल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्याला यश। केंद्र सरकारकडून इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी। नाशिकमध्ये महापालिका आयुक्तांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा घेराव। शहरातील रस्ते आणि साचणाऱ्या पाण्यासंदर्भात उपाययोजनांची मागणी। 7 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा। परभणीच्या मानवत शहरात गावगुंडांकडून शिवसेनेच्या नगरसेवकाला मारहाण। संतप्त नागरिकांनी बाजारपेठ बंद ठेवत काढला पोलीस ठाण्यावर मोर्चा। गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, मानवतकरांचं पोलिसांना निवेदन। पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पुणे-सोलापूर महामार्गावर पिकअप वाहनाचा भीषण अपघात। वरवड गावाजवळ टायर फुटला। गाडीतल्या दारूच्या बाटल्यांचं नुकसान। रस्त्यावर विखुरलेल्या बाटल्या उचलण्यासाठी स्थानिकांची झुंबड। भंडाऱ्यासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पिकांना पावसामुळे फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। मुंबईतल्या कांदिवली पश्चिम परिसरात विहिरीत बुडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू। घटनेचं कारण स्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिराच्या सुरक्षेचा एनएसजीकडून सलग 2 दिवस आढावा। अतिरेकी धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयबीच्या सूचनेवरून पाहणी केल्याची माहिती। शस्त्रधारी अधिकारी आणि सीसीटीव्ही वाढवण्याच्या सूचना।